संगमनेर शहरामध्ये व पूर्ण तालुक्यामध्ये मतदानाचा खूप मोठा उत्साह नागरिकांमध्ये दिसत आहे। संगमनेर विधानसभा 2024 यामध्ये संगमनेर तालुक्याचे आमदार होणार कोण? आता संगमनेरमध्ये हवा कोणाची राहणार हा प्रश्न शेरनी न्यूजच्या संपादिका कृष्ण अजितकुमार सारडा यांनी जनतेला विचारला आहे। आपण जाणून घेऊ जनतेचे विचार। शेरनी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्ण अजितकुमार सारडा। जावेद अंकल, आज संगमनेर में हवा किस तरफ है? कांग्रेस, शिवसेना? अभी तो सब जगहों पे जब हम घूम रहे फिर रहे देख रहे हैं कि 40 साल का इनके जो था लोगों को तकलीफ देना, एक आधी सत्ता लेने के बाद सब टेंडर अपने लेने का, लोगों को बेवकूफ़ बनाने का, ये लोग अब सब समझ गए, पब्लिक समझ गई थी। निश्चित अभी ये टाइम को अमर खदर पाटिल को धनुष्यबाद में चिन्ह पे लोग मतदान करने वाले, ऐसी हवा चल रही। आज संगमनेर शहरामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये मतदान सर्व नागरिक करतायत। विकासाच्या मागे सर्व नागरिकांनी निश्चय केला की आपले आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनाच मतदान करायचं, या निश्चयाने लोक अतिशय उत्स्फूर्तपणे या संगमनेर शहरामध्ये मतदान करत आहेत। आणि मी आजच सांगतो का साहेब 1 लाख मताच्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील, यात कुठलीच शंका नाही। कारण तरुण वर्ग, सामान्य नागरिक, व्यापारी, सर्व मोलमजुरी करणारे सर्व लोक एक या शहराचा विकास झाला पाहिजे, यापुढे सुद्धा एक खूप चांगलं वातावरण या ठिकाणी आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी निर्माण केलेले आहे। त्यामुळं साहेब खूप चांगल्या मताने या ठिकाणी निवडून येतील अशी सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो। खूप खूप लोक उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी मतदान करतायत। बोला। आज गेल्या 15 दिवसापासून जी प्रचाराची रणधुमाळी चालली होती ती आज अंतिम टप्प्यात आली। संगमनेर शहरात मोठ्या उत्साहात, आनंदात जनता, भगिनी, ज्येष्ठ बांधव मोठ्या आनंदात मतदान करतात। मी या सगळ्या मतदारांचे महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांना अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि आमच्या संगमनेरचं स्वप्न पूर्ण व्हावं अशी मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेना। भारतीय घटनेच्या अधिकाराप्रमाणे सर्व आम्ही मित्रमंडळी आमचे जे नाट्याप्रश्न असतील संगमनेरच्या विकासासाठी, संगमनेरचा उल्लेखनीय गौरव त्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण तो मतदानासाठी बाहेर 1 दिवसाची सुट्टी ही सुट्टी नसून तर आपला हक्क बजावणं या हिशोबाने आम्ही धन्यवाद। जाऊन आले आज या लोकशाहीच्या उत्साहात सर्व बंधू भगिनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत। या ठिकाणी संगमनेरमध्ये या बूथवर सकाळपासून 7 ते आता जवळजवळ 3 तासात साधारणतः 22 ते 23% मतदान झालेलं आहे। मी या ठिकाणी सर्व संगमनेरकरांना आव्हान करू इच्छितो की त्यांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मोठ्या जास्तीत जास्त 100% मतदान करण्याचा प्रयत्न करावा, सगळ्यांनी मतदान करावी हे सगळ्यांना आव्हान करतो। आज संगमनेर विधानसभा 2017 आज आहे निवडणुकीचा दिवस। माझं सर्वांना संगमनेरकरांना एकच मत आहे की तुम्ही घरातून बाहेर निघा आणि आज मतदान करा। आजच वेळ आहे की तुम्ही जे 5 वर्ष ज्या प्रस्थापितांना, ज्या लोकांना तुम्ही मत दिले आहे, तुम्ही एक विचार करा की तुमचा विकास खऱ्या अर्थाने झाला आहे का? संगमनेरमध्ये नेहमी महिलांवर अत्याचार होत आहे, नेहमी काही ना काही मारहाण होत आहे। याचा एकच तुम्हाला सोल्युशन आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बघताय महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहे, महाआघाडीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहे। दोन्हीकडच्या पक्षांच्या महिलांवर धक्काबुक्की होती, मारहाण होती। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव असा पक्ष आहे ज्याचे सर्व कार्यकर्त्यांना कोणालाही मारहाण झालेली नाही आहे आणि सर्व महिला सुरक्षित आहे। ही ताकद फक्त कट्टर हिंदू धर्मरक्षक योगेश भाऊ सूर्यवंशी, जे आमचे मनसेचे अधिकृत उमेदवार आहे, ज्यांच्यावर राजसाहेबांचा हात आहे। माझं एकच म्हणणं आहे, जर तुम्हाला संगमनेर सुरक्षित ठेवायचं आहे, राजसाहेब नेहमी बोलतात की मला महाराष्ट्र हा नवनिर्माण बनवायचा आहे आणि तसंच नवनिर्माण खऱ्या अर्थाने जर संगमनेरकरांना तुम्हाला बनवायचा असेल, आज मी संगमनेरच्या
सह्याद्री शाळेच्या हायस्कूलवर आलेलो आहे. तिथं आमचा बूथ आहे. तिथे जवळजवळ 30 ते 35% मनसेचं मतदान झालेलं आहे आणि आमचं रेल्वे इंजिन हे खूप जास्त पळत आहे. माझं तरी संगमनेरच्या सर्व नागरिकांना आव्हान आहे, तुम्ही घरातून बाहेर निघा आणि योग्य ठिकाणी मत द्या, जो तुमच्या रात्रीच्या वेळेस. संगमनेर शहरातल्या मतदानाचा मी 2 तासापासून आढावा घेतोय. आत्ता साधारण 11:30 झाले. कमी जास्त प्रमाणात काही बूथवर 15% काही बूथवर 29-30% मतदान झालं. लोकांमध्ये उत्साह आहे. आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी लोकांना एकच आवाहन करीन, 40 वर्षाच्या दडपशाहीला सुधारून टाका, एकच नंबर लक्षात ठेवा. धन्यवाद. त्याच पद्धतीने आज या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संगमनेर शहराचे अध्यक्ष कैलास भाऊ कासार या ठिकाणी उपस्थित आहे. आपण यांच्याकडून ते जाणून घेऊया आजच्या मतदारसंघामध्ये कसं आहे, काय पर्सेंटेज चालू आहे. सकाळी आम्ही स्वतः मतदान केलं. त्याच्यामध्ये सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी घराबाहेर पडून मतदान करावे आणि परिवर्तनाला आपली साथ द्यावी. आणि आता आम्ही सगळ्या बूथवर फिरलो. एकदम शांततेत मतदानाचं व्यवस्थित कामकाज चालू आहे. काही कुठं काही नाही आहे. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी आपले काम काय असेल महत्त्वाचं थोडं साईडला ठेवावे, पण मतदान हे जरूर करावे. मी एवढंच बोलतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी संघर्ष सामाजिक सेवा संघटनाचे ॲडव्होकेट संग्राम भाऊ जोंधळे या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ आजच्या विधानसभा मतदारसंघाबद्दल. भाऊ, तर आज संगमनेर शहरामध्ये मतदान चालू आहे. भरपूर ठिकाणी 30 ते 35% मतदान झालेलं आहे. या संदर्भात संगमनेर शहरामध्ये कोणाची हवा आहे, या संदर्भात आपल्याला काही सांगू इच्छिता का? कोणाची हवा आहे यापेक्षा मला काही जे वाटतं ते सांगू का? बोला ना. या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं मतदान आज चालू आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक लोक हुतात्मा झाले, बलिदान केलं, कुटुंब उद्ध्वस्त झाले. या लोकांच्या योगदानातून हे स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य का मिळालं तर लोकशाही निर्माण व्हावी, लोकांकडून चाललेलं राज्य तयार व्हावं, म्हणून ही लोकशाही अंमलात आलेली आहे, चांगल्या उद्देशाने आलेली आहे. परतंत्रातून आपण मुक्त झालेलो आहोत, म्हणून चांगले उमेदवार निवडून दिले पाहिजेत. चांगल्या विचारांच्या पक्षाला पाठिंबा दिला पाहिजे आणि लोकशाही बळकट करण्याचं काम हे आपल्या पिढीच्या हातामध्ये आहे आणि ते आपण बळकट केलं पाहिजे. संघर्ष सामाजिक संघटनेचा हाच उद्देश आहे का तुम्ही या गोष्टी उमेदवार पैशाला आमिषाला बळी पडू नका. कोणत्याच पक्षाच्या पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. पैसे घेऊन आले तर त्यांना नाही म्हणून सांगा. त्या लोकांना कळायला पाहिजे का आपल्या पैशाची किंमत झुरळ आहे आणि पैसे जीवावर लोकशाहीचं गुंडाळून ठेवलेले हे बदलून टाकण्याचं चित्र लोकांच्या हातामध्ये. जनशक्ती सगळ्यात मोठी शक्ती आहे. त्या शक्तीचा वापर करा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सगळ्यांनी मदत करा असं मी आवाहन करेन. संघर्ष सामाजिक संघटनेतर्फे लोकशाही जास्तीत जास्त मतदान कसं होईल या लोकशाहीमध्ये, या निवडणुकीमध्ये याचा विचार लोकांनी करावा आणि कोणत्या आळस न करता निकोपपणे मतदानाला बाहेर पडावं ही विनंती